एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन। बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि आता सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मोरेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन केलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात या फोन कॉलमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। 47 उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे। काँग्रेसकडून देखील उमेदवार उभा करण्यात आलेला आहे, अर्ज भरण्यात आलेला आहे। मात्र काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक अट ठेवलेली आहे। आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सविस्तर माहिती? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। या संपूर्ण बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये जवळपास 53 उमेदवार आहे आणि त्यातील महत्त्वाचा उमेदवार म्हणजे काँग्रेसचे आकाश मोरे आहेत आणि या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने आपला उमेदवार जो आहे त्याची माघार घेण्यात यावी अशा पद्धतीची विनंती जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडनं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या सगळ्या संदर्भात खरं तर दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून या सगळ्या संदर्भातली जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे। आणि उद्या खरं तर 9 तारीख आहे आणि अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे उद्या काँग्रेसचे उमेदवार असलेले आकाश मोरे हे बारामती पोटनिवडणुकीतून आपली माघार घेणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हा दुसऱ्यांदा फोनद्वारे संवाद जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत झालेला असल्याचं पाहायला मिळतं। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती जी आहे ती यावेळेस सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।